नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा मी तुम्हाला जशी कमिटमेंट दिली होती त्याप्रमाणे अगदी आज पेपरला 2 दिवस असताना परीक्षेला जाता जाता मध्ये मी तुम्हाला 3 चॅप्टर किंवा 3 टॉपिक फास्ट मध्ये रिव्हिजन घेणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिव्हिजन घेणार आहे। याचा अर्थ काय, एकदम डिटेल घेणार नाहीये। जिथं प्रश्न येऊ शकतो तिथं आपण काहीतरी काय करूया, थोडंसं एक रिवाइज करून घेऊया। प्लांट हार्मोन आणि तिसरं ओएसआय मॉडेल, 3 टॉपिक 3 याच्यामधून शिकणार आहोत। पण एवढं 100% की याच्यातला जर याच्यावरती प्रश्न आला तर तो याच्यातूनच येणार आणि तो याच्यातून आला तर तुम्हाला सोडवताच येणार, एवढे दोनच विश्वास सांगतो मी तुम्हाला। चला आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे किरणोत्सारिता काय आहे। किरणोत्सारिता काय, मी तुम्हाला नॉर्मल सांगितलं की अणूच्या निसर्गात खूप सारे काय होतं, मूलद्रव्य आढळतात। बरोबर, निसर्गामध्ये खूप सारे मूलद्रव्य आढळतात। त्याच्यामध्ये काही मूलद्रव्य अस्थिर असतात। अस्थिर म्हणजे अनस्टेबल, सारखी त्यांच्या मनामध्ये काही ना काही चलबिचल चालू आहे। मग अशा अस्थिर मूलद्रव्यांमधून काही कण बाहेर पडतात। त्याला वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळी नावं दिले, कुणी युरेनिक किरण म्हटलं, कुणी काय म्हटलं, कुणी काय म्हटलं। आपल्याला काय करायचंय की रुदरफोर्डने काय केलं, त्या अणूंना स्थिर करण्यासाठी, म्हणजे ते अस्थिर येतं, जसं तुम्हाला मी सांगितलंय, तुमच्या मनातून काही गोष्टी बाहेर पडल्या तरच त्या तुमचं मन शांत होतं आणि मग तुम्हाला काहीतरी स्टेबिलिटी येते। तसं या अस्थिर मूलद्रव्यांना निसर्गात आढळणारे हे युरेनियम वगैरे पाहतो ना आपण, पोलोनियम, रेडियम, हे जे अस्थिर मूलद्रव्य येतं यांच्यातून काहीतरी कण बाहेर पडले की ते शांत होतात। मग अशा बाहेर पडणाऱ्या कणांना कोणी मेरी बेक्वेरेल असेल, हे ते बऱ्याच जणांनी बरेच नावं दिले। आपल्याला पाहिजे रुदरफोर्डने काय नावं दिले, तर रुदरफोर्ड म्हणला बाहेर पडणारे कण एकतर अल्फा, बीटा किंवा गॅमा हे 3 कण असतात असं त्यांनी नाव दिलं। एवढंच क्लिअर पहिल्या मुद्द्यामध्ये। दुसरा मुद्दा काय सांगतो तुम्हाला, अल्फा, बीटा आणि गॅमा हे जर कण बाहेर पडत असतील तर या कणांसंदर्भात आयोगाने कंपल्सरी प्रश्न विचारलाय। अल्फा कण म्हणजे काय, पॉझिटिव्ह कण, म्हणजे धन प्रभार असतो त्यांच्यावरती, ते हेलियमचे पॉझिटिव्ह कण असं म्हणलं जातं। हेलियमचे याला असतो निगेटिव्ह प्रभार, याला इलेक्ट्रॉनचे निगेटिव्ह कण असं म्हटलं जातं। आणि गॅमा किरणांवरती कुठलाच प्रभार नसतो, त्याच्यामुळे त्याला डॅश। क्लिअर झालं। सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे आणि हे मग विद्युत चुंबकीय क्षेत्र म्हणजे समजा आपलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामधून जर हे कण गेले तर काय होतं, समजा अल्फा कण गेला तर धन प्रभार आहे आणि हा जो कण आहे याच्यात काही ठिकाणी धन असतं, काही ऋण असतं, काही धन असतं, काही ऋण असतं। मग हा जर एखाद्या कणावरती आदळला तर हा याच्यातून दिशा बदलतो, एवढं इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्ड आहे असं समजा, आणि ते काय करतं, दिशा बदलतं, म्हणजे दिशा बदलणारच आहे, विचलित होणारच आहे अल्फा कणातून, अल्फा कण। पण जर हेच बीटा कणातून आलं तर ते अल्फा कण समजा पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होत असेल तर हे निगेटिव्ह कडे होणार आहे। बरोबर, म्हणजे हे एक्झॅक्ट याच्या उलट चालणार आहे, एवढं लक्षात ठेवा। ह्या कणाची दिशा जर इकडे असेल तर याची इकडे असेल, याची इकडे असेल तर याची इकडे असेल, म्हणजे एक्झॅक्ट अल्फाच्या उलट बीटा कणांचं विचलन होतं। आणि याच्यामध्ये याच्यावरती चार्जच नाहीये, सो इथं प्लस असलं काय मायनस असलं काय, हे बिना चार्जचं असल्यामुळे हे सरळ सरळ निघून जाईल। याच्यावरती प्रश्न आलाय 2024च्या गटकला, हे आपण पाहिलंय की काय 3 कणांची दिशा वेगवेगळी असते पूर्णपणे। पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर होतं। तर ते 3 प्रकारची आपल्याला दिशा पाहायला मिळते। प्रश्न पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, प्रभारहीन, हेलियम, इलेक्ट्रॉन याच्यावरती येऊ शकतो। दुसरं महत्वाची गोष्ट, याच अल्फा, बीटा आणि गॅमा किरणांवरती एक प्रश्न अजून येतो, तो म्हणजे आयनन शक्ती आणि भेदन शक्ती म्हणजे काय। आयनन शक्ती, आयनायझेशन एनर्जी, आता ती काय कसं ते सोडून द्या, पण मी अल्फाचा ह्या ला जोडला आणि सांगितलं आहे ना, अल्फा आहे ना, मग हे सगळ्यात जास्त, हे सगळ्यात जास्त, मग अल्फाची सगळ्यात जास्त आहे, बीटाची त्यापेक्षा कमी आहे, गॅमाची त्याच्यापेक्षा कमी आहे। आणि भेदन म्हणजे पेनिट्रेटिंग पॉवर, भेदन शक्ती म्हटलं की लगेच एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट करायचं, अल्फा तसाच लिहायचा, बीटा तसाच लिहायचा, गॅमा तसाच लिहायचा, पण हे उलट लिहायचं, म्हणजे सगळ्यात जास्त भेदन शक्ती गॅमाची आहे आणि सगळ्यात कमी अल्फाची आहे। आयनन शक्ती सगळ्यात जास्त अल्फाची आहे आणि सगळ्यात कमी गॅमाची आहे, हे लक्षात असू द्या।
हे कसं, अल्फाची सगळ्यात जास्त आहे, बीटाची कमी आणि गॅमाची सगळ्यात कमी. आयनायझेशन एनर्जी उलट, आणि याचं उलट हे सगळ्यात जास्त गॅमाची आहे, याच्यापेक्षा कमी बीटाची आणि त्याच्यापेक्षा अल्फाची. एवढंच लक्षात ठेवा, अ वाला अल्फा आहे ना म्हणून त्याची जास्त, बाकीचं त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट. क्लिअर. अजून एक प्रश्न काय येऊ शकतो अल्फा बीटा गॅमावरती, अल्फा कण आणि बीटा कण एखाद्या अणूतून जर गेले तर त्याचं नवीन तयार होणारं मूलद्रव्य कसं. तर अल्फा कण गेल्यास अणु अंक म्हणजे ऍटॉमिक नंबर 2 ने आणि अणु वस्तुमानांक हा 4 ने कमी होतो. अल्फा कण गेल्यावरती एखाद्या मूलद्रव्यातून, समजा ए मूलद्रव्य त्याच्यावरती अल्फा कणांचा मारा झाला तर तयार होणारं बी मूलद्रव्य, समजा इथं 12 येतं आणि इथं 4 येतं, तर अणुअंक 2 ने आणि अणुवस्तुमानांक 4 ने, म्हणजे बीटाचं किती होईल 8 आणि 2 असं मूलद्रव्य तयार होतं. म्हणजे नवीन मूलद्रव्यात अणुअंक 2 ने अणुवस्तुमानांक 4 ने कमी झालेला पाहायला मिळतो. हेच जर बीटा झालं तर ए मध्ये समजा 10 आहे आणि याच्यातून जर बीटा कण गेले तर तयार होणारं जे काही मूलद्रव्य असेल एक्स, तर त्याच्यात अणुअंक 1 ने वाढतो, म्हणजे 10 तसंच राहील अणुवस्तुमानांक, आणि हे 9चं खालचं 10 होईल. हा अणुअंक 1 ने वाढलेला पाहायला मिळतो. आणि गॅमा मध्ये हे काहीच होत नाही, आहे तेवढंच राहतं. हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. क्लिअर. अशा प्रकारे रेडिओ ऍक्टिव्हिटीचा हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट काय तो, रेडिओ ऍक्टिव्हिटी जे इलेमेंट येतं त्या रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट पैकी 2 कन्सेप्ट येतं, कंपल्सरी प्रश्न विचारला जातो. एक आहे केंद्रकीय विखंडन आणि एक आहे केंद्रकीय सम्मिलन. आता हे फक्त परत एकदा लक्षात घ्या, रिव्हिजन आहे म्हणून आपण डिटेल घेत नाहीये. परवा पेपर आहे, फक्त मी कमिटमेंट केली होती टेलिग्रामला की ह्या 3 मुद्द्यांना मी रिव्हिजन करून घेईन तुमची, महत्वाचे येतं म्हणून तेवढेच घेतोय. केंद्रकीय विखंडन म्हणजे काय, मग फिजन, आणि याचं नाव फ्युजन. म्हणजे काय, विखंडन म्हणजे एका मोठ्याचे लहान 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 अनेक तुकडे तयार करून ऊर्जा तयार करणे, आणि केंद्रकीय सम्मिलन म्हणजे अनेक लहान 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 तुकड्यांना एकत्र करून ऊर्जा तयार करणे. एवढंच. विखंडन खंडन करणे, सम्मिलन एकत्र करणे. क्लिअर. याचं उदाहरण आहे अणुबॉम्ब. अणुबॉम्ब पडतो, खूप सारी ऊर्जा तयार होते, तर ती होतेच केंद्रकीय विखंडनामुळे. आणि याचं उदाहरण आहे हायड्रोजन बॉम्ब किंवा सूर्य. सूर्यावरती जी ऊर्जा तयार होते किंवा हायड्रोजन बॉम्ब जो आहे त्याच्यावरती जी ऊर्जा तयार होते ती होते केंद्रकीय सम्मिलनामुळे. मग एवढं तर कळलं तुम्हाला की हायड्रोजन बॉम्ब किंवा सूर्य याच्यावर अणुबॉम्ब पेक्षा जास्त ताकद आहे, म्हणजे केंद्रकीय सम्मिलन हे जास्त पॉवरफुल आहे, जास्त ऊर्जा तयार करतं. क्लिअर झालं. केंद्रकीय विखंडनापेक्षा केंद्रकीय सम्मिलन म्हणजे फिजन पेक्षा फ्युजन हे काय करतं, जास्त पॉवरफुल असतं. क्लिअर. एवढं तर कळलं. मग ते हायड्रोजन बॉम्ब अणुबॉम्ब पेक्षा 100 पट जास्त ऊर्जा तयार करतो वगैरे माहिती आहे. हायड्रोजन बॉम्ब टाकण्याआधी अणुबॉम्ब टाकला जातो, ऊर्जा तयार केली जाते, मग हायड्रोजन बॉम्ब टाकला जातो. ही प्रोसेस आहे किंवा हे डिटेल लेक्चर मधला पार्ट आहे. हे लक्षात आलं. आता आपल्याला काय पाहायचंय, युरेनियम जो आहे तो युरेनियम हा कशासाठी वापरला जातो. कंपल्सरी सगळ्या सांगितलेल्या पॉइंट वरती मागच्या मेन्सला प्रश्न आलेत म्हणून घेतोय. युरेनियमची रिएक्शन कशी होते. युरेनियम 235-92 आहे. समजा त्याच्यावरती न्यूट्रॉनचा मारा केला जातो अणु भट्टीमध्ये. युरेनियम कुठे वापरला जातो, अणु भट्टीमध्ये. त्याच्यावरती युरेनियम वरती न्यूट्रॉनचा मारा केला जातो. मग न्यूट्रॉनचा मारा केला तर तयार काय होतं, बेरियम आणि क्रिप्टॉन वक्र तयार झालं असं लक्षात ठेवा. प्लस न्यूट्रॉन तयार झाले प्लस काहीतरी ऊर्जा तयार झाली. बरोबर. आपलं एम काय होतं, युरेनियम पासून अणुभट्टीत ऊर्जा तयार करायची होती. ऊर्जा बाजूला घेतली, पण न्यूट्रॉन जे तयार झाले हे न्यूट्रॉन परत ह्या रिएक्शन साठी कामाला येतात, कारण हा जो तयार झाला ना याच्यावर परत न्यूट्रॉनचा मारा होतो. हे परत काहीतरी दुसरं मूलद्रव्य तयार होतं, परत काहीतरी ऊर्जा तयार होते आणि परत न्यूट्रॉन तयार होतात. मग ही शृंखला कंटिन्युअस चालू राहते, म्हणून ही न संपणारी शृंखला चालूच राहते. काय राहते, चालूच राहते हे युरेनियम पासून ऊर्जा तयार करण्यासाठी. मग आता याचे 2 प्रकार येते या शृंखलेचे. एक प्रकार जातो नियंत्रित आणि एक जातो अनियंत्रित. मग नियंत्रित म्हणजे कुठं, अणुभट्टीमध्ये काय केलं जातं, अणु ऊर्जा तयार करण्याचे काम असतं, त्याला म्हणायचं नियंत्रित ऊर्जा. मग नियंत्रित ऊर्जा म्हणजे काय, अणुभट्टीमध्ये
मग कसं केलं जातं, एकतर ती ऊर्जा जी रिॲक्शन चालू आहे त्याचा वेग कमी करायचा, किंवा ती जी ऊर्जा चालू आहे, ती जी रिॲक्शन चालू आहे त्याची ऊर्जा थंड करायची, किंवा पूर्णपणे ती रिॲक्शन थांबवणे. ह्या तीन गोष्टींच्या माध्यमातून जी घडून आणलं जातं ते अणुभट्टीमध्ये नियंत्रित ऊर्जा किंवा नियंत्रित ऊर्जा तयार करताना नियंत्रित रिॲक्शन केली जाते. मग जर वेग कमी करायचा आहे, प्रवाह कमी करायचा आहे, तर काय केलं जातं, त्याच्यावरती जड पाणी म्हणजे D2O किंवा हेलियम ग्राफाइट, D2O किंवा ग्राफाइटचा मारा केला जातो आणि त्याचा वेग कमी केला जातो त्या प्रवाहाचा. ऊर्जा जर थंड करायची असेल तर त्याच्यावरती पाणी किंवा हेलियमचा मारा केला जातो. आणि जर ती थांबवायची असेल, आता ही रिॲक्शन जर थांबवायची असेल तर काय करावं लागेल, तर न्यूट्रॉनची संख्या थांबवावी लागेल, कमी करावी लागेल. कारण न्यूट्रॉन जेवढे तयार होतील तेवढे ते परत त्याच्यावरती मारा करतील, परत ऊर्जा तयार होईल, परत न्यूट्रॉन तयार होतील. मग याच्यामध्ये थांबवणे म्हणजे न्यूट्रॉनची संख्या कमी करायची असेल तर त्याच्यासाठी बोरॉन आणि कॅडमियमच्या कांड्या वापरल्या जातात. त्या काय करतात, न्यूट्रॉनला शोषून घेतात. न्यूट्रॉन शोषून घेतला की लगेच त्याच्यावरून काय होतं, पुढे जाऊन न्यूट्रॉन शोषून घेतला की लगेच पुढे न्यूट्रॉनची संख्या कमी होणार आहे. मग न्यूट्रॉन कमी झाले की त्याचा मारा कमी होणार आहे, ऑब्विसली काय होणार आहे, रिॲक्शन थांबणार आहे कुठेतरी एका ठिकाणी जाऊन. आणि हे सगळं केलं जातं नियंत्रित ऊर्जा रिॲक्शन मध्ये, आणि ते कुठं, अणुभट्टीमध्ये. कारण तिथं ऊर्जा तयार करणं एम असतं, तिथं काय शृंखला कंटिन्युअस चालू द्यायची नाही. मग काय दुसरी गोष्ट महत्वाची की अनियंत्रित म्हणजे काय, समजा अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवरती बॉम्ब टाकला. आता बॉम्ब टाकला, ऊर्जा तयार झाली, पहिला पडला, त्याची रिॲक्शन, न्यूट्रॉन तयार झाले, परत पडलं, ही शृंखला कंटिन्युअस चालू राहील. याच्यावरती कंट्रोल करता येणार आहे का एकदा बॉम्ब टाकल्यावरती? नाही, ती झाली अनियंत्रित शृंखला. मग अशा प्रकारे ही अनियंत्रित शृंखला पुढे पुढे चालू राहते आणि ही नियंत्रित शृंखला चालू राहते. बस रेडिओ ऍक्टिव्हिटीच्या याच्यामध्ये एवढंच करा. रिव्हिजन म्हणता म्हणता आपण बऱ्यापैकी डिटेलच घेतल्यासारखं झालंय, पण हे डिटेल म्हणजे एकदमच एक एक पॉईंट व्यवस्थित समजावून सांगून त्याचे PYQ वगैरे आपण आपल्या बॅच मध्ये सोडून घेतो. एक टॉपिक घेतला त्याचे PYQ एकदम डिटेल असतं, ते आपल्या स्टुडंटला माहिती आहे. सेकंड, आता प्लांट हार्मोन. प्लांट हार्मोन काय, सेकंड प्लांट हार्मोन. प्लांट हार्मोन 5 येतं, पाठ करून घेतलेत मी तुमचे. ऑक्झिन, जिब्बरलिन, सायटोकायनिन, इथिलीन आणि ऍब्सेसिक ऍसिड. आणि ऍब्सेसिक ऍसिड, बरोबर. मग आता काय, ऑक्झिन म्हणलं की एकच लक्षात ठेवायचं, ऑक्झिन वाढ. मग कशाची, मुळं असू द्या किंवा खोड असू द्या, याची वाढ होण्यासाठी जे हार्मोन्स लागणारे ते हार्मोन्स आहे ऑक्झिन. तोंडपाठ करून घ्यायचं. ऑक्झिन म्हटलं की वाढ होणारी, मूळ, खोड किंवा झाडाची वाढ होणारे त्याला लागतं ऑक्झिन. जिब्बरलिन मी तुम्हाला ट्रिक्सच सांगितलेली आहे. बी कसा दिसतोय, असा बी सारखा दिसतोय. अशी बी आपण लावल्यावरती त्याच्यातून असा कोंब निघतो, मग दिसतंय ना तसंच बी सारखं. मग सीड जर्मिनेशन हे किंवा सीड डॉर्मन्सी हे लक्षातच ठेवायचं, सीडशी रिलेटेड आहे. सीड, जिब्बरलिन म्हणलं की सीडशी रिलेटेड आहे, एवढं लक्षात ठेवायचं. सायटोकायनिन, सायटो पुढे डॅश करून कायनिन असं लक्षात ठेवा. ह्यो एक आणि ह्यो एक दोन गोष्टी तयार होत्यात, म्हणजे पेशीचं विभाजन होतंय. पेशीचे विभाजन होते, म्हणून सेल डिव्हिजन साठी कुठला हार्मोन्स लागतो विचारलं तर सायटोकायनिन. सेल डिव्हिजन साठी कुठला हार्मोन कारणीभूत ठरणार आहे तर सायटोकायनिन. इथिलीन म्हणलं तर फळं पिकवायला, आंबे केळं पिकवायला इथिलीनच लागतो, म्हणून फळे पिकवणे. आणि ऍब्सेसिक ऍसिड वरती खूप सारे प्रश्न विचारलेत. ऍब्सेसिक ऍसिडला स्ट्रेस हार्मोन म्हणतात. तो काय करतो, स्ट्रेस कमी करतो. दुष्काळी परिस्थिती असेल तर तो काय करतो, बाष्प जास्त बाहेर जातंय पाण्यात आणि झाडातून बाहेर पाणी पडतंय, तर तो दुष्काळी परिस्थितीत त्याला वाचवण्यासाठी आपल्या झाडाच्या पानांवरती किंवा याच्यावरती असलेले स्टोमॅटा बंद करतं. जे छिद्र येतं त्यांना बंद करतं आणि त्या स्टोमॅटोला बंद करून पाणी बाहेर जाण्यापासून वाचवतं. याला स्ट्रेस हार्मोन म्हणतात किंवा हा ऍब्सेसिक ऍसिड झाला आहे. 5च हार्मोन्स, डिटेल तर नाही पण रिव्हिजन मध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी समजले असतील. आणि तिसरा मुद्दा आहे आपला OSI मॉडेल.
OSI मॉडेल. OSI मॉडेल काय आहे? नेटवर्कशी रिलेटेड टेक्नॉलॉजी ICTच्या पार्ट मधलं कॉम्प्युटरचं मॉडेल आहे. याच्यावरती प्रश्न आलाय, पण आपण फक्त थोडक्यात काय घेणार आहे, OSI मॉडेल आणि TCP/IP मॉडेल दोन मॉडेल आहेत. त्यातलं हे नेटवर्क मॉडेल असणार OSI मॉडेल आहे. त्याच्या 7 लेअर आहेत. एक असते अशी पहिली लेअर, दुसरी लेअर, तिसरी लेअर, चौथी लेअर, पाचवी लेअर, सहावी लेअर आणि सातवी लेअर. तर ह्या 7 लेअर आहेत. फक्त क्रमवरून आहे 7 6 5 4 3 2 1 अशा प्रकारे क्रम लक्षात ठेवा. आणि मग मी ट्रिक्स काय केलेली आहे वरून APSTNDP मी ऍबस्टँड शब्द केलाय. मग तुम्ही म्हणताल ऍबस्टँड मध्ये हेच नाही तेच नाही, पण माझं पाठ झालंय, तुम्ही पण करून घ्या. ऍबस्टँड APSTNDP ऍबस्टँड लेअर. ए म्हणजे ऍप्लिकेशन लेअर, पी म्हणजे प्रेझेंटेशन लेअर, पी म्हणजे प्रेझेंटेशन लेअर, सेशन लेअर ही ऍप्लिकेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर, नेटवर्क लेअर, डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर. बरोबर. प्रश्न काय विचारला होता? डेटा लिंक लेअर बद्दल प्रश्न विचारला होता की फ्रेमिंग आणि राउटिंग करण्याचं काम कोण करतं? तर ते करतं डेटा लिंक लेअर. मग आपल्याला फक्त कार्य लक्षात घ्यायचे. ऍप्लिकेशन लेअर पहा, सुरुवातीला काय आहे की ऍप्लिकेशन काय, नेटवर्क जो सेवा करताय त्याला नेटवर्क पुरवणे, नेटवर्क पुरवणे कुणाला? सेवा करत्याला, म्हणजे त्याची सेवा करायची, ऍप थ्रू सेवा करायची असं लक्षात ठेवा. ऍप्लिकेशन लेअर म्हणजे ऍप्लिकेशन थ्रू त्याची सेवा करायची, नेटवर्क पुरवायचं त्याला. मग त्याचे प्रोटोकॉल येतात वेगवेगळे, HTTP, TCP/IP ते सगळं आपल्याला डिटेलमध्ये बॅच मध्ये माहिती आहे. HTTP TCP नेटवर्क लेअर, ऍप्लिकेशन लेअर क्लिअर झालं. दुसरं आहे प्रेझेंटेशन लेअर. आता तो प्रेझेंट करायचा आहे. मग तो डेटा कसा करायचा? इनक्रिप्ट करायचा, परत डिक्रिप्ट करायचा, म्हणजे कोड फॉर्म मध्ये तयार करतो आपण. म्हणजे डेटा काय, मी तुम्हाला हॅलो म्हणलं तर समोरच्याला हॅलो दिसतं, पण मध्ये हॅलो नसतं. ते डिकोडिंग चालू असतं, त्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये चेंज केलं जातं आणि पुढे जाताना डायरेक्ट त्याला हॅलो दिसतं. ते एंड टू एंड इन्क्रिप्शन हे सगळं तुम्हाला माहिती आहे. फक्त इथं लक्षात ठेवा प्रेझेंट कसं कराय, तर प्रेझेंटेशन लेअरचं काम आहे डेटा इनक्रिप्ट आणि डिक्रिप्ट करणं. सेशन लेअर म्हणजे दोघांमध्ये कम्युनिकेशन करताना दोघांमध्ये ते एस्टॅब्लिश करून देणं, दोघांमध्ये कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करून देणं. मग आपण काय म्हणतो बऱ्याच वेळेस सेशन आउट असा तुम्हाला एरर येतो, म्हणजे दोघांचं कम्युनिकेशन चालू असताना. आता तुम्ही म्हणता कम्युनिकेशन म्हणजे बोलणंच का? नाही, एखादी गोष्ट तुम्ही सर्च केल्यावर सुद्धा सेशन आउट होतो. तेवढा टाइम पिरियड संपून गेला की तो सेशन आउट होतो, म्हणजे आपलं आणि त्याचं कनेक्शन काय झालं, ब्रेक झालं. ते सेशन लेअरचं काम आहे. ट्रान्सपोर्ट लेअर काय, एंड टू एंड इन्क्रिप्शन, म्हणजे इकडचा हॅलो तिकडच्या हॅलो पर्यंत नेऊन पोहोचवणं, हे झालं एंड टू एंड इन्क्रिप्शन. ट्रान्सपोर्ट लेअरचं काम आहे. नेटवर्क लेअरचं काम काय, मग राउटिंग आणि डेटा आहे समजा, तो छोट्या छोट्या याच्यामधून समोरच्या काय म्हणतात त्याला पॅकेट्स, डेटाचे पॅकेट्स तयार करणं आणि समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नेटवर्क लेअरचं आहे. डेटा लिंक लेअर फ्रेमिंग करतं आणि फिजिकल लेअर काय करतं, छोटे छोटे बीट तयार करतं आणि त्या बीटला पुढे नेतं. कुठलाही एखादा कम्युनिकेशनचा टाईप किंवा काही पण तुम्ही लक्षात घ्या, व्हिडिओ असेल ऑडिओ असेल, हे अख्खच्या अख्खं पुढे जातं एका ठिकाणाहून पाठवल्यावरती, पण हे असंच नाही जात, त्याचे छोटे छोटे बीट तयार होतात आणि ते बीट तयार करण्याचं काम फिजिकल लेअर करते. अशा प्रकारे हे शॉर्ट मध्ये रिव्हिजन मध्ये तुम्हाला मी जसं एका शब्दामध्ये सांगता येईल ते फक्त कीवर्ड लक्षात ठेवा. कीवर्ड मधून तुम्हाला प्रश्न सुटतो म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. अशा प्रकारे जर तुम्हाला एकदम डिटेल करायचं असेल तर आपली कुठलीही मेन्सची बॅच, प्रीची बॅच घेऊ शकता. त्याच्यामध्ये सगळं हे व्यवस्थित शिकवलेलं आहे. सायन्स बाय प्रमोद सर हे आपलं ऍप्लिकेशन आहे. काही अडचण आली तुम्हाला तर 96 23 17 18 18 96 23 17 18 18 ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल करा, तुम्हाला रिप्लाय लगेच येऊन जाईल. पण कुठलीही बॅच घ्यायची असेल तर तुम्ही डिटेलमध्ये शिकायची असेल तर बॅच घ्यायला लागेल. पहा, परवा दिवशीच्या पेपरसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या आता आपण शांतच राहूया.
तुम्ही पण शांत राहा. झालंय तेवढं खूप जास्त झालंय. हे 3 टॉपिक घेण्याचं कारण एक की जाता जाता काहीतरी परफेक्ट झालंय अशी आपल्याला फिलिंग येते आणि आपलं नशीब चांगलंच आहे असं समजा. याच्यातूनच तुम्हाला 1-2 प्रश्न येऊ शकतात असं म्हणा आणि जा पेपरला. बेस्ट ऑफ लक, ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच. तुम्ही आतापर्यंत जो सपोर्ट केला तसा सपोर्ट नेहमी करत राहा. मीही तुमच्या आजपर्यंत तयार आहे. पेपर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पण तुमच्या सोबतच आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.